थोडे दिवस तुमची थोडी ओढाताण होणार आहे त्याबद्दल खरंच सॉरी. जे झालं ते मलाही नको होतं सर, पण काही गोष्टींपुढे ना माझा नाईलाज झाला. मी या घरात आले ते एक चांगलं काम मिळतंय ते प्रामाणिकपणे करावं या हेतूने. पण पहिल्याच भेटीत आर्यनने मला त्याचा लळा लावला. पहिल्याच भेटीत आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड्स झालो आणि मग हळूहळू तुमची ओळख होत गेली. तुमचा स्वभाव, तुमचे विचार, आर्यनबद्दल आणि जवळच्या प्रत्येक माणसाबद्दल तुमचं असलेलं प्रेम हे खूप आवडत गेलं मला. तुम्ही ना खूप चांगले आहात सर. तुमच्यासारखी माणसं नसतात फार या जगात. म्हणूनच तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. मी खूप लकी आहे. सर, तुम्हाला आठवतं तुम्ही मला एकदा विचारलेलं की शिल्पा, मी तुला सखी म्हटलं तर चालेल? हो चालेल सर. सखीच आहे मी तुमची. माझं खूप प्रेम जडलंय तुमच्यावर सर. म्हणजे याआधी असा विचारही माझ्या मनात कधी आला नाही खरंच. हे सगळं नकळत झालं सर, माझ्याही नकळत. पण प्रेम असलं तरी ते नेहमी यशस्वी होतच असं नाही ना. शेवटी जगाच्या दृष्टीने मी फक्त एक मोलकरीणच राहणार नेहमी. म्हणून आपलं एकत्र येणं हे तर कधी शक्य होणारच नाही हे कळून चुकलंय मला. म्हणूनच ना एक रिक्वेस्ट आहे सर, लवकरच तुम्ही एक खूप छान पार्टनर शोधा जी आपल्या आर्यनवर आईसारखं प्रेम करेल. बस तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहावं, खूप खुश राहावं, आनंदात राहावं हेच हवंय ना मला. पण तसं काही टेन्शन नाहीये, कारण मावशीला ना मी सगळ्या सूचना देऊन ठेवल्यात. आर्यनचं टाइम टेबल, त्याला जे आवडतं ते सगळं, म्हणजे माझ्या रेसिपीज, गाजराचा हलवा सगळं ती त्याला करून देईल. तुम्ही तुमची काळजी घ्या सर. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रावानी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे मी तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर.
एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभ्या, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके